तर गाईज आपला आजचा ब्लॉग होता श्री रेणुकादेवी माहूरगडाचा ब्लॉग। माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमचा भाऊ आज बनवणार आहे मराठीमध्ये ब्लॉग आणि तुमचा भाऊ आज आलेला आहे श्री रेणुकादेवी इथे आलेला आहे, दर्शन वगैरे करणार आहे। तर आपण आता दर्शन वगैरे करा आता। तर गाईज आपण पायऱ्या चढत चढत आता वर जात आहोत। आपल्याला करायचे होते श्री रेणुकादेवीचे दर्शन वगैरे। इथं छान दुकान वगैरे मस्त आहे, तुम्ही पण एकदा नक्कीच या आणि भेट द्या। तर हॅलो गाईज, हे दिसायले पायऱ्या, अजून एवढ्या पायऱ्या चढायच्या आपल्याला। तर गाईज अजून एवढ्या पायऱ्या वगैरे चढायच्या होत्या आणि खूप जास्त पायऱ्या आहेत। तुमचा भाऊ दमला पण खूप होता। हे माझा भाऊ आहे, हे माझ्यासोबत एनी टाइम राहते आणि आम्ही दोघं पण आलो होतो दर्शन वगैरे करा। पब्लिक पण होती नॉर्मल। गाईज आपण फायनली चालत चालत वर आलेला आहो। आपल्याला भेटले मग एक सिक्युरिटी अंकल, त्यांनी मग केला आपल्या ब्लॉगमध्ये हाय। तर करून द्या भावांनो तुम्ही पण लाईक आणि तुम्ही एक सपोर्ट जरूरच करा। आपण वरे जाताना आपल्याला दिसले होते पालखी घेऊन एक आजोबा आणि आजी, त्यांची पण मजबुरीच असेल त्या अंकलची पण। तर तुम्ही एकदा नक्की या माहूरगडाला आणि भेट द्या। ज्यांना पायऱ्या वगैरे चढायला जमत नाही त्यांची सुविधा अशी केली जाते पैसे। तर गाईज आपण फायनली वर वगैरे आलो। इथं जो दिसत आहे इथं तंबू वगैरे बनते, म्हणजे प्रसाद वगैरे बनतात एकदम गावठी पद्धतीने, एकदम झाडांचा वगैरे प्रसाद बनवतात। तुम्हाला जर यायचं असेल गाईज तर पावसाळा महिन्यात या, कारण की दर्या खोऱ्या हिरव्यागार राहतात। इथं जवळपासच एक रामगड किल्ला आहे, त्याचा पण ब्लॉग लवकरच येईल। तर गाईज इथं फक्त गर्दी एनी टाईम पण राहते, पण आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा गुरुवार होता म्हणून जास्त गर्दी वगैरे काही नव्हती। तर एनी टाईम गर्दी वगैरे राहते। तर गाईज तुम्ही एकदा नक्कीच या आणि आपल्या माहूरगडाला नक्कीच व्हिजिट करा। तर गाईज आपल्याला आता दर्शन वगैरे करायला जायचं होतं, कारण की बहुत वेळ झालती आणि दर्शन वगैरे करायला जायचं होतं। आपण आलो अंदर। आता जे दिसत आहे तो LCD वर, कारण की एकदम अंदर श्री रेणुकादेवी आहे म्हणून तो आपल्याला LCD वर दाखवत आहे। एकदम फुल पब्लिक आहे, तुम्ही पण पाहू शकता। तर गाईज आपण फायनली वगैरे दर्शन वगैरे केलं। हे माझा भाऊ आहे। आपल्याला आता इकडल्या दर्याखोऱ्या म्हणजे टेकडी वगैरे पाहायला जायचं आहे। तर चला तुम्हाला दाखवतो। इकडे पिण्याची पाण्याची सुविधा पण सर्व काही आहे। तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट द्या माहूरगडाला आणि यायचं असेल तर पावसाळ्यात या। तर गाईज पहिले काही सोयीसुविधा वगैरे नव्हती। हे जे मंदिर वगैरे दिसत आहे ते पहिले बांधून वगैरे तेवढे काही नव्हते। इथं पिण्याची पाण्याची सर्विस सुविधा आहे आणि इथं असं म्हटलं जाते की तुम्ही जर इच्छा मनातून मागली तर ते 100% पूर्ण होते। तर तुम्ही नक्की माहूरगडला व्हिजिट करा। गाईज एकदम वरे हे उंच शिखर आहे, इथून सर्व गाव वगैरे एकदम भारी दिसतात आणि जो यायचा रस्ता वगैरे आहे तो पण एकदम चांगला आहे, पहिल्याहून जास्त चांगला आहे। तर तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट द्या आपल्या श्री रेणुकादेवी माहूरगडाला। इथून रामगड किल्ला जवळच आहे, माहूरगडाचा फेमस रामगड किल्ला आहे, त्याचा पण ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल, नक्की मग सबस्क्राईब करा। तर गाईज आपला श्री रेणुकादेवीचा ब्लॉग वगैरे शूट करणं झाला, आता आपल्याला घराकडे वगैरे जायचं होतं। तर तुम्ही एकदा नक्की येऊन माहूरगडाला भेट द्या। तिथून रामगड किल्ला पण जवळच आहे, तिथं पण तुम्ही भेट द्या। तर आपण भेटूया गाईज।